धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन विविध आरोपांची राळ उडवून देणारा बडतर्फ पोलीस अधिकारी अर्थात PSI रणजित कासले याने आणखी एक कारनामा समोर आलेला आहे। रणजित कासले यानं अनेकांकडून पैसे घेतल्याचा आरोप आता होत आहे। दरम्यान आता नवा आरोप जो झालाय तो म्हणजे 6 लाख रुपये त्याने घेतले आणि ते परत केले नाही असा त्याच्यावरती आरोप झालेला आहे। त्यासोबतच रणजित कासले याने 10 लाख रुपये हे वाल्मिक कराडकडून धनंजय मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मिळालेचा दावा जो केला होता त्या संदर्भातही आता निवडणूक आयोगाने त्यांचा अहवाल सादर केलेला आहे। त्यासोबतच ते पैसे बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मिळाले होते असा दावा रणजित कासलेने केला होता। आता या कंपनीने देखील त्यांना त्यांचे पैसे परत पाहिजे ते त्याने वैयक्तिक खर्चासाठी मागितले होते, उसनवारीने मागितले होते असा दावा केला आणि तशी तक्रार देखील बीड पोलिसांमध्ये दाखल केलेली आहे। अंबाजोगाई येथील व्यापारी सुधीर चौधरी यांनी आरोप केला आहे की मैत्रीचा गैरफायदा घेत कासलेने 6 लाख रुपये त्यांच्याकडून घेतले होते। आईची प्रकृती ठीक नसल्याचं सांगत एप्रिल 2024 मध्ये रणजित कासलेने त्यांच्याकडून 1 लाख रुपये घेतले आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याने आणखी एक कारण सांगत 15 एप्रिल 2024 रोजी अंबाजोगाई येथील गेस्ट हाऊस वरती त्यांना बोलावून त्यांच्याकडून 5 लाख रुपये घेतले होते। हे पैसे सुधीर चौधरी यांनी त्यांच्या वडिलांच्या खात्यातून त्याला दिलेले होते। रोख रक्कम स्वरूपात ही रक्कम त्याला देण्यात आलेली होती असा आरोप सुधीर चौधरी यांनी केलाय। या प्रकरणी त्यांनी आता अंबाजोगाई पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे। सुधीर चौधरी यांनी जेव्हा त्यांच्या पैशाचा तगादा रणजित कासलेकडे लावला तेव्हा त्याने आईचे दागिने गहाण ठेवण्याचं आश्वासन त्याला दिलं। त्यानंतर त्याने आणखी एकदा त्याची खासगी गाडी ही खासगी मालकाकडे गहाण ठेवण्याचं देखील सांगितलं होतं। तुम्हीच माझी गाडी गहाण ठेवा आणि आपला व्यवहार संपवा असं त्याने सुधीर चौधरी यांना म्हटलेलं होतं। मात्र हे सगळे त्याची कारणामे हा वेळ काढूपणा होता असा आरोप चौधरी यांनी केलेला आहे। आता त्यासोबतच रणजित कासले याने सर्वात पहिले जो आरोप केला होता तो म्हणजे ईव्हीएम संदर्भातील ईव्हीएम मशीन वरती जी देखरेख असते, जी पोलिसांची कस्टडी असते, याच्यातून त्याला बाजूला राहावं, त्याने या संदर्भात जे काही होईल ते शांतपणे पाहावं यासाठी त्याच्या खात्यावरती 10 लाख रुपये धनंजय मुंडे यांच्या माणसाने पाठवल्याचा आरोप रणजित कासलेने केला होता। हे पैसे बाळूमामा कन्स्ट्रक्शन या कंपनी मार्फत आलेले होते असं देखील त्याने म्हटलेलं होतं। दरम्यान या प्रकरणामध्ये मोठा खुलासा झालेला आहे। रणजित कासले याने 10 लाख रुपये हे मुलाच्या फी साठी घेतलेले होते असा दावा सुदर्शन काळे यांनी केलेला आहे। बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीचे हे मालक आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की उसनवारीने त्याने हे पैसे घेतलेले होते, मात्र ते आता तो परत करत नाही। त्यातले 7.5 लाख रुपये परत केल्याचा दावा हा कासलेनं आधीच केला होता, तर उर्वरित 2.5 लाख रुपये हे तो निलंबित झाल्यानंतर त्याच्या खर्चासाठी त्याने ठेवले आणि वापरले आणि तेही परत केले जातील असं देखील त्याने म्हटलेलं होतं। मात्र धनंजय मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकीवेळी स्ट्रॉंग रूम वरती त्याची ड्युटी होती आणि या ड्युटीच्या दरम्यान त्याने स्ट्रॉंग रूम वरती ईव्हीएम मध्ये काही छेडछाड होत असेल तर ती शांतपणे पाहावी, त्याकडे दुर्लक्ष करावं आणि त्यासाठी त्याला धनंजय मुंडेंच्या माणसांनी हे 10 लाख रुपये दिले असा दावा हा कासलेने केलेला होता। तो दावा मात्र या आरोपानंतर सपशेल खोटा ठरताना दिसतोय। त्यासोबतच निवडणूक आयोगाला देखील अहवाल सादर करण्यात आलेला आहे। या अहवालात देखील सांगण्यात आलेलं आहे की कासले याची ड्युटी ही त्या काळामध्ये क्राईम ब्रँच मध्ये होती, तो कोणत्याही निवडणुकीच्या ड्युटीवरती नव्हता। त्यामुळं आता निवडणूक आयोग त्याच्यावरती काय कारवाई करतं किंवा पोलीस त्याच्यावरती आता या प्रकरणी काय कारवाई करतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे। अशाच राजकीय बातम्या आणि व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा। त्यासोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।